सकाळी पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सरांसोबत बैठक झाली. जॉईंट CP सगळे होते त्यांचे पण. त्यांच्याशी आम्ही संवाद आमचा झाला. अनेक गोष्टी आम्ही चर्चा केली आणि त्याच्यानंतर बघा, उत्सव हा उत्सवासारखा साजरा व्हायला पाहिजे. उत्सवात कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे, कुठलेही तेढ किंवा हे निर्माण नाही राहायला पाहिजे. आमच्या संवाद झाल्यानंतर आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हे निर्णय घेतला की दरवर्षीप्रमाणे प्रथेप्रमाणे जे आम्ही मिरवणुकीत सहभाग होतो तर आम्ही सहभाग होऊ. आम्ही एवढीच विनंती त्यांच्याशी केली की आम्हाला मागच्या 3 वर्षापासून नेहमी उशीर होतो मिरवणुकीत सहभाग होण्यासाठी. प्रथेप्रमाणे जी वेळ आहे ते न होता पहाटे आम्ही विसर्जन मिरवणुकीत सहभाग होतो. तर आम्हाला ह्या वर्षी थोडी लवकरात लवकर सोडण्याची आम्ही विनंती केली. साधारण एक मंडळ एक पथक अशी एक पद्धतीची घोषणा जी आहे ती कालच्या बैठकीत पाहायला मिळाली. भाऊसाहेब रेडगिल एक मंडळ एक पथक नाही, हे बघा, कालचं जी बैठक झाली त्याच्यात आम्ही नव्हतो, कारण आमची पोलीस आयुक्तांसोबतच बैठक झाली आहे. आणि नक्कीच पोलीस प्रशासन जी SOP जाहीर करेल ती SOP सगळ्यांना फॉलो करायला लागणार. सगळ्या मंडळांना फॉलो करायला लागेल. म्हणजे मानाचे गणपती असतील, भाऊरंगारी असतील किंवा इतर गणपती असतील, जी SOP पोलीस प्रशासन जाहीर करणार आम्ही ती फॉलो करणार.